विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 2 घेत आहोत आणि पार्ट 4. तर आतापर्यंत आपण पार्ट 3 मध्ये जवळजवळ या अगोदरचे सगळे प्रश्न म्हणजे फर्स्ट टू 11 पर्यंत जेवढे काही प्रश्न आहेत सगळे आपण त्या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. आणि यानंतर आता 12 क्वेश्चन पासून म्हणजे पार्ट 3 पासूनच 2 पासूनच असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की यामधील कोणताही प्रश्न परीक्षेला 3 किंवा 4 मार्कासाठी येऊ शकतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी जवळजवळ फक्त 3 किंवा 4 प्रश्नांचाच एक पार्ट आपण या ठिकाणी घेतोय, ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित सांगता येईल, त्यासाठी वेळ मिळेल आणि तुम्हाला हे सगळे प्रश्न चांगले समजतील. पहा, या ठिकाणी सम ऑफ the squares of adjacent sides of parallelogram is a 130 square centimeter and length of one its diagonals is a 14 cm. Find the length of the other diagonal. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 12 मध्ये सांगितलं आपल्याला की पॅरलेलोग्रामच्या ज्या ॲडजसेंट साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम 130 स्क्वेअर cm आहे आणि एक डायगोनल हा 14 सेंटीमीटर आहे. तर दुसरा डायगोनल आपल्याला काढायचा आहे. इथं डायग्राम बघा, ABCD हा पण पॅरलेलोग्राम घेतलेला आहे आणि याच्या ॲडजसेंट साइड म्हणजे अशा दोन साइड की ज्यांच्यामध्ये एक व्हर्टेक्स कॉमन असतो. मग AB आणि AD या ॲडजसेंट साइड होऊ शकतात किंवा AB आणि BC पण होऊ शकतात, BC CD पण होऊ शकतात. जर आपण AB आणि AD ना ॲडजसेंट साइड म्हणून गृहीत धरलं तर यांच्या स्क्वेअरची सम आहे 130 स्क्वेअर सेंटीमीटर आणि एक डायगोनल जो आहे BD याची लेंथ 14 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. यावरून आपल्याला अदर डायगोनल फाइंड करायचा आहे. तर या ठिकाणी आपण काय करूया, इथं परत एकदा गिवन टू प्रूव्ह या पद्धतीनं, कारण इथं क्वाड्रिलॅटरलचं नाव वगैरे आपल्याला काही दिलेलं नाही, सगळी माहिती शब्दामध्ये दिली आहे आणि म्हणून थेरम टाईप या ठिकाणी आपण त्याला प्रूव्ह करणार आहोत. तर पहा, गिवनमध्ये आपल्याला दिलेली जी माहिती आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram and AB square plus AD square is equal to 130 square centimeter. 130 स्क्वेअर cm हे आपल्याला दिलेलं आहे. आणि एक जो डायगोनल आहे AC आपण BD घेऊया, BD is equal to 14 cm. BD equal to 14 सेंटीमीटर हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. तर हा झाला गिवनचा पार्ट. त्यानंतर टू प्रूव्ह मध्ये आपल्याला काय करायचं आहे, find the length of diagonal AC. Find the length of diagonal AC. AC ची लेंथ आपल्याला काढायची आहे. आणि त्यानंतर आता प्रूफ मध्ये आपण सुरुवात करूया. इथं कन्स्ट्रक्शनची आवश्यकता नाही आहे, तर आपण प्रूफ घेतोय. यामध्ये गिवनचा भाग आपण परत एकदा लिहून काढणार. क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram and AB square plus AD square is equal to 130 square centimeter and BD is equal to 14 cm. It is given. आता या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम आपण यूज करणार आहोत.
तर प्रॉपर्टी ऑफ डायगोनस काय आहे? डायगोनस ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. डायगोनस of parallelogram bisect each other. आणि या प्रॉपर्टीनुसार मग काय होईल? सेगमेंट ए ची लेंथ AC च्या हाफ होईल आणि B ची लेंथ BD च्या हाफ होईल. इथे इक्वेशन आपण लिहितोय A इज इक्वल टू हाफ ऑफ AC and B is equal to half of BD. आणि याला आपण इक्वेशन देऊया. आता इथं BD ची लेंथ आपल्याला दिलेलीच आहे, तर लगेच काढता येईल आपल्याला. B ची लेंथ होईल 1/2 × 14 म्हणजे 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर. आणि इक्वेशन नंबर 1 या दोन्हींसाठी देऊ, ज्यामध्ये ए ची लेंथ ही AC च्या हाफ आहे. बघा इथे ए हा AC च्या हाफ आहे आणि B ची लेंथ इथं आपण काढली आहे 7 सेंटीमीटर. मग आता या प्रॉपर्टीमुळे डायगोनस ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर ही जी प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीमुळे इथं आपल्याला काय झालंय की दोन मीडियन मिळालेले आहेत. इथं जर आपण ट्रायंगल घेतला ABD, तर या ट्रायंगल म्हणजे E हा काय झाला AC आणि BD या दोघांचा मिड पॉइंट आहे, म्हणजे A ही मीडियन होईल ट्रायंगल ABD साठी. आणि म्हणून आपण ट्रायंगल ABD मध्ये अपोलोनियस थेरम यूज करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, इन ट्रायंगल, आता आपण ट्रायंगल घेतोय. इन ट्रायंगल ABD segment A is a median. Segment A is median. आणि हा सेगमेंट मीडियन आहे म्हणून देअरफॉर बाय द अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम. आणि अपोलोनियस थेरम नुसार मग काय व्हायला पाहिजे? तर अपोलोनियस थेरम इथं डायग्राम मध्ये थोडासा समजावून सांगतो मी. ट्रायंगल फक्त ABD हाच तुम्हाला पाहायचा आहे, बाकीचा खालचा ट्रायंगल BCD पाहायची गरज नाही. या ट्रायंगल ABD मध्ये AE ही काय दिली आहे? मीडियन दिली आहे. आणि मीडियनच्या लेफ्ट साईडला ट्रायंगलची साईड AB आली आणि राईटला साईड AD आलेली आहे. मग मीडियनच्या लेफ्टला जी साईड आहे AB आणि राईटला जी साईड आहे AD, या दोघांच्या स्क्वेअरची सम इक्वल टू मीडियनच्या स्क्वेअरची ट्वाईस, मीडियन A आहे मग तिच्या स्क्वेअरची ट्वाईस, प्लस मीडियनमुळं BD या ट्रायंगलच्या थर्ड साईडचे दोन पार्ट झाले BE आणि D, यापैकी एका पार्टच्या स्क्वेअरची ट्वाईस. म्हणजे या पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळवावं लागत असतं. म्हणजे अपोलोनियस थेरमनुसार आपल्याला काय करावं लागतं? ट्रायंगलला तीन साईड आहेत AB, AD आणि BD. तर यापैकी मीडियन ज्या दोन साईडच्या मध्ये आहे त्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम अगोदर लिहितो इक्वल टू, मग जी मीडियन आहे तिच्या स्क्वेअरची ट्वाईस लिहितो आणि त्याला प्लस या दोन पैकी एका सेगमेंटच्या स्क्वेअरची ट्वाईस. तर या पद्धतीने आपण अपोलोनियसचं जे इक्वेशन आहे ते लिहित असतो. बघा इथे AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर इज इक्वल टू 2AE स्क्वेअर प्लस 2BE स्क्वेअर. तर हे झालं अपोलोनियस थेरमचं इक्वेशन. आणि यामध्ये आपल्याला AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर 130 स्क्वेअर सेंटीमीटर सांगितलेलं
आहे गिवनमध्ये आणि म्हणून याची व्हॅल्यू आपण 130 ठेवणार. इथं AE लेंथ आपल्याला फाइंड करायची म्हणून 2AE. तसंच आपल्याला AC फाइंड करायचे, पण अगोदर AE निघेल आणि AEच्या ट्वाइस होईल AC, म्हणून आपण अगोदर AE फाइंड करणार आणि 2 इन द ब्रॅकेट BE ची जी लेंथ आहे, BE ची लेंथ आपण काढली आहे, B इज इक्वल टू 7. 7 स्क्वेअर इथं ठेवायचे आणि मग इथं खाली होईल 130 इज इक्वल टू 2AE स्क्वेअर प्लस 2 इंटू 49. 130 is equal to 2AE square. 2 into 49 means 98. 130 minus 98. 130 minus 98 is equal to 2AE square. तर मग 130 मधून 98 ला मायनस केलं म्हणजे 2AE स्क्वेअर इज इक्वल टू 2AE स्क्वेअर इज इक्वल टू 32. AE स्क्वेअर इज इक्वल टू 32 डिवायडेड बाय 2 आणि 2 ने आपण 32 ला डिवाइड केलं तर AE इज इक्वल टू 16. मग या ठिकाणी पहा AE स्क्वेअर इज इक्वल टू 16 आहे. हां, आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड्स AE इज इक्वल टू 4. आता आपल्याला डायगोनल AC काढायचा होता. मग या ठिकाणी बट AC इज इक्वल टू 2 multiply AE म्हणजे AC इज इक्वल टू 2 multiply 4 means AC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. तर या पद्धतीने आपल्याला AC या सेगमेंटची लेंथ मिळते. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तसं सोपा आहे, पण लिहून चांगली प्रॅक्टिस करा म्हणजे लक्षात बसेल. त्यानंतर आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 13. हा देखील खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. 4 मार्काला नक्कीच हा देखील येऊ शकतो, पण खूप सोपा दिलेला प्रश्न आहे हा. पण व्यवस्थित आपण त्याला आधी समजावून घेऊ. पहा, इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू BC. AD हा BC ला परपेंडिक्युलर असणारा सेगमेंट आहे. अँड BD इज इक्वल टू, BD या सेगमेंटची लेंथ 3CD आहे. CD च्या थ्राईस आहे, तिप्पट आहे. देन प्रूव्ह दॅट 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर या ठिकाणी काय होईल, 2AB स्क्वेअर, AB स्क्वेअरची जी ट्वाईस आहे इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. तर इथं आपण थोडीशी हिंट समजावून घेऊया आणि त्यानुसार उत्तर काढू. इथे मी थोडं समजावून देतो. पहा, आपल्याला इक्वेशन दिलंय 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर ऑब्झर्व जर केलं तर AB हा हायपोटेनियस आहे आणि AC हा पण हायपोटेनियस आहे. मग ट्रायंगल ADB आणि ADC या दोन ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करणार. मग हे जर 2AC स्क्वेअर लेफ्टला टाकले तर ते मायनस होतील. म्हणजेच तिथं असं होईल 2AB स्क्वेअर मायनस 2AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. आणि मग 2 ला आपण कॉमन घेतलं तर इथं 2AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ काय, यावरून आपल्याला काय हिंट लागते, आत्ता सांगितल्या पद्धतीनं ज्या राईट अँगल ट्रायंगलचा AB हा हायपोटेनियस आहे त्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करून आपण AB स्क्वेअरची व्हॅल्यू काढू. ज्या राईट अँगल ट्रायंगलचा AC हा हायपोटेनियस आहे त्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करून AC स्क्वेअरची व्हॅल्यू काढू इथे. आणि मग AB स्क्वेअरच्या व्हॅल्यूमधून AC स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस करू. त्याला जर 2 न मल्टिप्लाय केलं या सबट्रॅक्शनला तर राईट हँडमध्ये BC स्क्वेअर ॲटोमॅटिक निघणार आहे, आपोआप निघेल.
आणि त्यासाठीच आपण इथं सुरुवात करूया. इन ट्रायंगल ABC सोल्युशन बघा. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD, segment AD perpendicular to segment BC. AD हा BC ला परपेंडिक्युलर आहे आणि BD is equal to 3CD. It is given. BD या सेगमेंटची लेंथ CDच्या तिप्पट आहे हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर इथं आपण बिटवीन एस काढूया. म्हणजे CD प्लस BD. इथं पहा, इथं काय होईल, सेगमेंट CD प्लस BD इज इक्वल टू BC. मग इथं आपण लिहूया CD प्लस BD इक्वल टू BC आणि बिटवीन एस प्रॉपर्टी आपण यूज केली, D बिटवीन C अँड B. तर या ठिकाणी BD ची लेंथ आपण 3CD सबस्टिट्यूट करणार आहोत. CD प्लस 3CD इज इक्वल टू BC. म्हणजे CD प्लस 3CD म्हणजे 4CD इक्वल टू BC. म्हणजे CD ची लेंथ ही BC/4 येते. किंवा याला एक काम करू आपण, 2 ने जर डिवाइड केलं या इक्वेशनला तर 2CD इज इक्वल टू हाफ ऑफ BC म्हणजे BC/2. पहा लक्षात घ्या, 2 ने 4 ला डिवाइड केलं तर 2CD आले, 2 ने 4CD ला डिवाइड केलं 2CD उरले आणि 2 ने BC ला डिवाइड केलं BC/2 डिवाइडेड बाय 2 इक्वेशन नंबर 1 याला आपण देऊया. ही आपल्याला पुढे उपयोगाला येणारी व्हॅल्यू आहे त्यामुळे आपण ती काढून ठेवली. आता ट्रायंगल आपण घेतला, इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC angle D is equal to 90 degree. Therefore by the Pythagoras theorem आणि बाय द पायथागोरस थेरम, तर या ठिकाणी हायपोटेनियस AB आहे म्हणून AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर आणि इक्वेशन नंबर याला 2 दिला. दस इन ट्रायंगल ADC मध्ये सुद्धा अँगल D इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय द पायथागोरस थेरम आणि यानुसार मग परत AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3. आणि आता आपल्याला इक्वेशन 2 आणि 3 ची ॲडिशन करायची. तर या ठिकाणी बघा, ॲडिंग इक्वेशन 2 and 3. ॲडिंग इक्वेशन 2 and 3. तर आपल्याला हे ब्रॅकेटमध्ये EB स्क्वेअर, सॉरी ॲडिंग नाही, सबस्ट्रॅक्टिंग करायचे. आपल्याला इक्वेशन 2 मधून 3 ला सबट्रॅक्ट करायचं. इथं ॲडिंगच्या ऐवजी इथं लिहूया सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2. आणि 2 मधून सबट्रॅक्ट करायचं. तिथं पहा AB स्क्वेअर 2 ची लेफ्ट हँड साइड मायनस AC स्क्वेअर 3 ची लेफ्ट हँड साइड इक्वल टू
इक्वल टू मध्ये येईल AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. इथं खाली लिहितो AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर आणि यामधून मायनस करायचं आहे AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. तर याला ब्रॅकेट टाकावं लागेल कारण दोन टर्म्स आहेत, दोन्हींना मायनस करायचं आहे AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर आणि ह्या निगेटिव्ह साईननं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे आता. मग इक्वल टू इथं येईल AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर मायनस AD स्क्वेअर आणि मायनस CD स्क्वेअर. ब्रॅकेटच्या बाहेर असणाऱ्या मायनस साईननं आपण ब्रॅकेटमधल्या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय केल्यास त्यांचं चिन्ह बदलेल, निगेटिव्ह होईल. तर हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह कटले. म्हणजेच आता इथं BD स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. तर ही टर्म्स उरत आहे. आता या ठिकाणी पहा BD स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. तर इथं आपण एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करणार आहोत. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल टू इन द ब्रॅकेट A प्लस B आणि A मायनस B. तर काय करणार इथं पहा BD प्लस CD मल्टिप्लाय BD मायनस CD. फिगर बघा BD प्लस CD म्हणजे BC. BD प्लस CD म्हणजे BC आणि मल्टिप्लाय या पहिल्या ब्रॅकेटची व्हॅल्यू BC झाली ॲडिशन करून आणि BD मायनस CD. आता या ठिकाणी आपण BD मधून CD जर मायनस केला तर BDची व्हॅल्यू गिवन मध्ये आपल्याला 3CD दिलेली आहे म्हणून BDच्या जागेवर 3CD ब्रॅकेटमध्ये इथं ठेवावं लागेल. 3CD मायनस CD गिवन नुसार ठेवली आपण. आणि त्यानंतर आता काय करूया BC मल्टिप्लाय 3CD मायनस CD म्हणजे 2CD. 2CD ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये काढलेली आहे. तर इथं BC मल्टिप्लाय BC अपॉन 2 BC अपॉन 2 म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळतं इथं पहा BC इंटू BC म्हणजे BC स्क्वेअर अपॉन 2 आणि मग हे डिवाइड टू लेफ्टला आले तर मल्टिप्लाय झाले. म्हणजेच आता 2 इन द ब्रॅकेट लेफ्ट हँड साइड मध्ये AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर आहे. AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. तर या ठिकाणी आपल्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यास 2AB स्क्वेअर मायनस 2AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर आणि नंतर आपल्याला मायनस 2AC स्क्वेअरला राईट हँडला टाकल्यास 2AB स्क्वेअर मायनस राईटला टाकलं तर प्लस झालं म्हणजे इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हेन्स प्रूव्ह दॅट. तर आपल्याला जे इक्वेशन प्रूव्ह करायला सांगितलं होतं ते आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. तर यानंतरचा आपण प्रश्न पाहूया. अतिशय महत्त्वाचा आहे हा क्वेश्चन आपण आता जो घेतला आहे. परीक्षेला अनेकदा विचारलेला आहे बोर्डच्या. जवळपास 3-4 वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे चांगली प्रॅक्टिस करा. त्यानंतर 14th नंबरचा जो क्वेश्चन दिला आहे तो आपण या ठिकाणी बघूया. 14th मध्ये सांगितलं इन अन आयसोसेलेस ट्रायंगल लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड्स is 13 centimeter and its base is 10 centimeter. Find the distance between the vertex opposite the base and the centroid. तर आयसोसेलेस ट्रायंगल आपल्याला घ्यायला सांगितलेला आहे. म्हणजे असा ट्रायंगल की ज्याच्या दोन साइडची लेंथ इक्वल आहे आणि कॉन्ग्रुएंट साइड ज्या आहेत म्हणजे इक्वल साइड ज्या आहेत त्यांची आपल्याला लेंथ दिली 13 सेंटीमीटर आणि बेस दिला 10 सेंटीमीटर. तर आपण ट्रायंगलला इथं घेतलेलं आहे आणि नाव देऊ आपण ट्रायंगल ABC. AD इज द परपेंडिक्युलर ही आपली कन्स्ट्रक्शन होईल आणि या ठिकाणी काय करायचं आहे कन्स्ट्रक्शन ही केल्यानंतर मग
फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट द बेस अँड सेंट्रॉइड. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा बेसचा अपोजिट व्हर्टेक्स ए आणि या ट्रायंगलचा सेंट्रॉइड. सेंट्रॉइडचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण या ट्रायंगलमध्ये 3 मीडियन काढू तर त्या तिन्ही मीडियन एकाच पॉईंटमधनं जाणार आहेत. त्यांना आपण कन्क्युरंट असं म्हणतो. ऑल मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल आर कन्क्युरंट अँड द पॉईंट विच पासिंग द मीडियन्स इज कॉल्ड सेंट्रॉइड. ज्या पॉईंटमधून त्या तिन्ही मीडियन जाणार आहेत त्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो. तर या ठिकाणी पहा, समजा इथं जी हा सेंट्रॉइड, त्याला आपण जी ने दाखवत असतो. जी हा सेंट्रॉइड आहे असं गृहीत धरू. मग जी हा सेंट्रॉइड आहे तर मग आपल्याला ए जी या सेगमेंटची लेंथ काढायला सांगितलेली आहे. तर इथं सुरुवात करू. ट्रायंगल इन ट्रायंगल ए बी सी, in triangle ABC, side AB is equal to AC. AB equal to AC equal to 13 centimeter and BC is equal to 10 cm. BC ची लेंथ किती घेतली आहे? 10 centimeter. It is given. मग आता ड्रॉ सेगमेंट ED perpendicular, ED perpendicular to side BC and G is the centroid on it. Centroid on it असं आपण गृहीत धरला आहे. मग या ठिकाणी काय होईल, आता इथं आपल्याला ट्रायंगल ABD अँड ACD यांना आपण या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दाखवू आणि त्यावरनं BD आणि DC ची लेंथ काढून घेऊया. तर इन ट्रायंगल ABD and triangle ACD, side AB congruent to side AB AC, it is given. आणि त्यानंतर साइड ED congruent to side ED, कॉमन साइड आणि मग त्या खाली होईल. देअरफॉर ट्रायंगल ABD is congruent to triangle ACD by hypotenuse side test. Hypotenuse side test. हायपोटेनियस साइड टेस्ट काय आहे की दोन राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर हायपोटेनियसची पेयर कॉन्ग्रंट आहे आणि त्यापैकी साइड्स फॉर्मिंग राईट अँगल यापैकी एक पेयर जर कॉन्ग्रंट आहे तर ते दोन ट्रायंगल हायपोटेनियस साइड टेस्टवरनं कॉन्ग्रंट असतात. मग खाली काय होईल, देअरफॉर इथं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. इथं साइड BD congruent to side DC, corresponding sides of similar triangle as a congruent triangle. आणि त्यानंतर मग आता BC ची लेंथ दिलेली आहे तर मग इथं BD is equal to DC equal to half of BC equal to 1/2 into 10 म्हणजेच 5 सेंटीमीटर. तर ही निघाली BD ची लेंथ.
मग इथं आता ट्रायंगल ADB मध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करूया. हा जर आपण थेरम यूज केला तर मग आपल्याला AD ची लेंथ फाइंड करता येईल. इन ट्रायंगल ADB angle D is equal to 90 degree. Therefore by the Pythagoras theorem, या ठिकाणी काय AB स्क्वेअर हायपोटेनियस आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर आणि AB ची लेंथ आपल्याला दिली आहे 13 इक्वल टू AD आपल्याला फाइंड करायचे प्लस BD निघाली आहे 5. तर 13 चा स्क्वेअर केला 169 इक्वल टू AD स्क्वेअर प्लस 25. तो 169 मायनस 25 इज इक्वल टू AD स्क्वेअर आणि 25 ला आपण 169 मधून मायनस केलं म्हणजे इथं 1 इज इक्वल टू AD स्क्वेअर म्हणजे AD इज इक्वल टू 12 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड्स. दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर रूट काढलं तर AD हा जो परपेंडिक्युलर आहे तो 12 निघाला. आता या ठिकाणी पहा AD नुसता परपेंडिक्युलर नाही आहे तर तो हा काय आपल्याला दिलेला SSS ट्रायंगल आहे. म्हणजे यामध्ये AD ही काय झाली मीडियन पण झाली कारण आताच आपण BD इज इक्वल टू DC हे प्रूव्ह केलं. याचा अर्थ D इज द मिड पॉइंट. मग इथं काय आहे AD इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. AD ही काय ट्रायंगल ABC ची मीडियन आहे आणि मग मीडियन आहे तर मग इथं सेंट्रॉइडची जी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड डिवाइड एव्हरी मीडियन इन द रेशो 2:1. जी हा सेंट्रॉइड आपण घेतलेला आहे. मग जी मुळे AD या मीडियनचे दोन पार्ट झाले AG आणि GD यांचे दोन पार्ट झाले. तर पहा AG बाय GD इक्वल टू 2:1 ही सेंट्रॉइडची प्रॉपर्टी आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या या दोन्हींची जर ॲडिशन केली AG प्लस GD मग आपल्याला AD मिळते. कोणता सेगमेंट मिळतो AD म्हणजे मीडियन मिळते. आणि म्हणून जर आपण या AG या सेगमेंटची मीडियन बरोबर जर रेशो काढला तर AG बाय AD इज इक्वल टू 2:3 आणि जर GD चा आपण AD बरोबर रेशो काढला तर 1:3 असे रेशो आपल्याला मिळतात. तर आपल्याला हा जो सेकंड रेशो आहे यावरून आन्सर काढता येईल. म्हणून बाय द प्रॉपर्टी ऑफ अ सेंट्रॉइड सेंट्रॉइडच्या प्रॉपर्टीनुसार काय तर AG अपॉन AD इज इक्वल टू 2/3 म्हणजेच काय होईल AG इज इक्वल टू 2/3 मल्टिप्लाय AD आणि AD ची लेंथ आपण काढलेली आहे 12. तर 2/3 मल्टिप्लाय 12 3 4 जा 12 4 into 2 म्हणजे 8. AG इज इक्वल टू 8 आणि आपल्याला जे विचारलं होतं फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट टू अपोजिट फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स ऑफ अ बेस अँड सेंट्रॉइड बिटवीन द सेंट्रॉइड याची जी लेंथ आहे ती 8 सेंटीमीटर. पहा फाइंड द डिस्टन्स बिटवीन द
व्हर्टेक्स अपोजिट द बेस अँड सेंट्रॉइड. तर आपल्याला लिहावं लागेल मग डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट द बेस अँड सेंट्रॉइड इज 8 सेंटीमीटर. तर या पद्धतीनं हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 3च उदाहरणं यासाठी घेतलेत की यातलं प्रत्येक उदाहरण अतिशय महत्त्वाचं आहे. हे सगळे उदाहरणं चांगले समजून घ्या. यातील कोणताही प्रश्न परीक्षेसाठी येऊ शकतो आणि 4 मार्काचे हे प्रश्न आहेत, परीक्षेला येऊन गेलेले आहेत, त्यामुळं महत्त्वाचे आहेत. आणि सातत्यानं चॅनल पाहत राहा. पाहिलेले व्हिडिओ पुन्हा पुन्हा सराव करा. आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची